श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, पुढील आशीर्वाद तुझ्यासाठीच येत आहे. जर तू या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत असशील तर तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडू लागतील. दैवी ऊर्जेने तू परिपूर्ण होत आहेस. तुला माझी ऊर्जा जाणवत असेल. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवले आहेत. ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो. स्वामी म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस. पुढील आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. तू आश्चर्यचकित होशील इतके आशीर्वाद तुझ्या बाजूने येणार आहेत. बाळा, तुझ्या मार्गात तुला आता तेही प्राप्त होईल ज्याची तुला आशा नव्हती. तू खूप काही दिवसांपासून जे काही कर्म केले आहेत, जे काही कष्ट केले आहेत आणि त्यासाठी खूप काही सहनही केले आहे, पण इथून पुढे तुम्हाला तो त्रास होणार नाही. देव तुमची काळजी घेत आहे यावर तुमचा विश्वास ठेवा. देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होऊ लागते. माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या आयुष्यात अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही प्राप्त कराल. विश्वास ठेवा, कारण देव तुमची बाजू राखत आहे, तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, काळजी करणे थांबवा. पुढील 5 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. तुम्ही जर देवाकडे येता तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे हे तुम्हाला जाणवेल. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. तेव्हा फक्त डोळे बंद करून देवावर विश्वास ठेवा आणि आराम करा. देव तुम्हाला मार्ग देईल आणि मार्ग दाखवेल. ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवलास तर तुमच्या मनातील ती मोठी इच्छाही पूर्ण केल्या जाईल. देवावर विश्वास असेल तर आत्ताच भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा देव महान असे टाईप करा, कारण असे टाईप केल्यावर तुमच्या देवाची महानता अधिक वाढू लागेल. तुमच्या दिशेने आशीर्वाद येऊ लागतील. तुम्ही त्या प्रकाशाने प्रकाशमान होत आहात जे देव तुम्हाला देऊ इच्छितात. जर तुम्ही काही इच्छा बाळगता तर ते देवासमोर बोलून दाखवा, कारण देव तुमच्यासाठी तुमची प्रार्थना ऐकत आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल. तुमची कार्ये मार्गी लागू लागतील. देवाची स्तुती करतील तर तुम्ही देवाच्या प्रकाशाने परिपूर्ण व्हाल. देव तुम्हाला अंधारात ठेवणार नाहीत. विसरू नका, देवाच्या नामात जो कोणी असतो त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. स्वामी म्हणतात, बाळा, दिवा तू कधीही झाकून ठेवत नाहीस, तर त्या दिव्याला अधिक प्रकाशमान व्हावा म्हणून त्याची ज्योत वाढवतोस. त्याला अधिक तेल घालतोस आणि त्याला अशा ठिकाणी वर ठेवतोस जिथून सगळ्यांना त्याचा प्रकाश प्राप्त व्हावा. त्याचप्रमाणे तुझ्यातील काही गुण हे स्वतःहून आपोआप पुढे येऊ लागतील, पण तुला त्यासाठी आपले कर्म निरंतर सुरू ठेवावे लागतील. बाळा, तूही त्या दिव्याप्रमाणेच प्रकाशमान होणार आहेस, कारण तुझी काळजी आता तुझा देव घेत आहे. तुझ्या आयुष्यात होणारे परिवर्तन सुखद परिवर्तन असेल. तुम्ही आता ज्याही ठिकाणी जाऊ इच्छिता त्या ठिकाणी जाण्याची तुम्हाला देवांकडून आज्ञा येत आहे. देव तुमच्यासाठी असे मार्ग आणि अशा काही व्यवस्था करत आहे ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातून ते कठीण प्रसंग, त्या कठीण वेळा
काढून टाकण्यात येत आहेत. स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे तर टाईप करा, देवा मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तुला काही गोष्टी अशक्य वाटत आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्यासाठी अशक्यही शक्य होईल. मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे आणि तुम्हाला खंबीरपणे उभे करत आहे. मी तुमच्याबरोबर आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही केलेले कुठलेही कार्य निरर्थक होणार नाही. तुझ्या कार्यात माझी मदत तुला सर्वोत्तम असेल आणि तुला ते सर्वोत्तम मार्गही दिसू लागतील ज्यावर तुला पुढे चालायचे आहे. माझ्या प्रिय बाळा, घाबरू नकोस. तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. तुला मदत करायसाठी मी आलो आहे. पैशाच्या प्रेमापासून मुक्त ठेवा, कारण स्वतःचे मन जर तुम्ही निरंतर पैशाच्या चिंतेत व्यर्थ करत असाल, तुमचा वेळ खूप काही त्या चिंतेत घालवत असाल, तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की योग्य वेळ आल्यावर तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. कारण तुम्ही केलेले कर्म हे सर्वश्रेष्ठ कर्म ठरतील आणि तुम्हाला योग्य तो आर्थिक मोबदलाही प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आज आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी आलो आहे. तुझ्या चिंता, क्लेश, दुःख हरण करणारा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवत आहे. तू ज्या अपयशाला घेऊन निराश झाला आहेस, पण ते अपयश मी तुझ्याकडून काढून घेत आहे. आता ते पुसून टाकण्यात येत आहे. त्या जागी तुला मोठ्या यशाची हमी देणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल, अगदी त्या क्षणापासून तू पाहशील की तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन जे शुभ आहे ते घडत आहे. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त आहे. तुमचे कुठलेही कार्य अडणार नाही, कारण देवाने तुमच्यावर कृपादृष्टी केली आहे. जर तुम्ही काही कार्यानिमित्त देवाच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ इच्छिता आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवू इच्छिता, तर नक्कीच तुम्ही यशस्वी ठराल. त्यासाठी प्रयत्न करत राहा. प्रयत्न थांबवू नका, कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्ही जाणता. स्वामी म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज हो, कारण जेव्हा माझे चमत्कार घडतील तेव्हा तू सज्ज हवास आणि येणारे आशीर्वादही स्वीकार करण्यासाठी सज्ज हो. आता तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. आजपर्यंत तुम्ही जे काही प्राप्त केले नव्हते ते देखील प्राप्त होईल. तुमच्या मनातील अपेक्षा, आशा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडू लागतील. स्वामींची कृपा तुमच्यावर होऊ लागेल. स्वामींच्या नामात राहा, स्वामींच्या ध्यानात राहा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला ते मार्ग देवोत ज्यावर तुमच्यासाठी सुख आहे, आनंद आहे. स्वामी माऊलीच्या कृपेने तुमचे प्रत्येक कार्य मार्गी लागो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.